असे काही भलतीच कारणं आलेली आहे तुमच्या समोर की अरे हे काही कारण आहे का डिव्होर्ससाठी? आपला जो लॉ आहे, इंडियन लॉ आहे, जास्त मुलींच्या बाजूने आहे असं वाटतं तुम्हाला? अशा मुली ज्यांना हुंड्यासाठी छळलं गेले, म्हणजे रोज तिला उठून मारझोड करतायत किंवा अगदी रक्त येईपर्यंत तिला मारहाण होतीये, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो कायदा बनवला. पण लेटली आपण असं पाहिलं की बऱ्याच वेळेला त्या बायका पटत नसेल ना, किंवा नवरा एखादी गोष्ट देत नाही, फायनान्शियल गोष्टी असू शकतात, हं. ती सर्रास धमक्या देते. ह्याच्यामुळे झालंय काय माहितीये का, की ज्या खरंच सोशिक बायका आहेत किंवा त्यांच्यावर खरंच अत्याचार झाले, त्यांना कुठेतरी ह्याच दृष्टिकोनातनं बघितलं जातं. जे फेक रेप केसेस आजकाल किंवा रेप केसची धमकी वगैरे ह्या ज्या गोष्टी वाढल्यात, ह्याचं नेमकं कारण काय आहे? इफ यू हॅड अ कॉन्सेन्शुअल सेक्स विथ युअर बॉयफ्रेंड, सगळं समजून उमजून तुम्ही केलेलं आहे, तुमच्या प्लेजरसाठी केलं आहे, देन आफ्टरवर्ड्स डोंट शाउट. आणि असं बिलकुल विचार करू नका की फक्त मुलींची बदनामी होते, मुलांची पण होते. इनफॅक्ट मुलं कायमची उद्ध्वस्त होतात. आजची शोकांतिका अशी आहे की प्रत्येक आई वडील एकदम असं ह्याच्यात जगत आहेत, धड 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 धड. म्हणजे बरोबर. जोपर्यंत मुलं घरी सुखरूप पोचत नाही तोपर्यंत आईला झोप लागली. आपण जगाला नाही बदलायला जाऊ शकत ना, तर माझा कंट्रोल कोणापर्यंत आहे? माझ्या मुलांपर्यंत आहे. बऱ्यापैकी आपण डिव्होर्स आणि या सगळ्या गोष्टींवरती बोललो. तर ह्याच्यामध्ये एकच प्रश्न उरतो. आजचा जो पॉडकास्ट आहे ह्याचा एक भाग 1 आपण टाकलेला आहे YouTubeवरती. तर तो नक्की बघा. आणि आता ह्या पॉडकास्टमध्ये भाग 2 मध्ये डिव्होर्स या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत ॲडव्होकेट शाहीन शिंदे मॅम आलेले आहेत. तर शाहीन शिंदे मॅम या गेले 20 वर्ष फॅमिली कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात. हे डिव्होर्स ह्या विषयावरती त्यांचं खूप चांगली एक्सपर्टीज आहेत असं आपण म्हणू शकतो. तर या पॉडकास्टमध्ये आपण इन डेप्थ चर्चा केलेली आहे मॅम सोबत. जसं की कायदा हा जास्त स्त्री प्राधान्य आहे का? किंवा मग डिव्होर्स झाल्यानंतर लहान मुलांची काय हाल होतात, फडफड होती. ही सगळ्या गोष्टींबद्दल आपण या पॉडकास्टमध्ये चर्चा केलेली आहे. ह्याहून जास्त अजून गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. तर पॉडकास्ट पूर्ण नक्की बघा. तुम्हाला पॉडकास्ट आवडेल. तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. तो बेल आयकॉन जो आहे ना, तो दाबायला विसरू नका. आणि आता जास्त वेळ न घेता पॉडकास्टकडे वळूयात. आपला जो लॉ आहे, इंडियन लॉ आहे, तो जास्त लेडीजसाठी फेवरेबल आहे. जास्त मुलींच्या बाजूने आहे असं वाटतं तुम्हाला? ऑर एल्स की मग काही वेगळी बाजू आहे त्याच्यामध्ये की त्याच्या मागचं कारण? अ, हा खूप कॉमनली विचारला हं, जाणारा हं, प्रश्न हं. आहे आणि विशेष करून पुरुषांच्या मनात तर ते बसलेलंच आहे, बरोबर. की काय मॅडम सगळे बायकांच्या बाजूने काय. बरोबर. सो ते असे घाबरतात म्हण किंवा असं होतं. आणि इट इज व्हेरी म्हणजे असं विचार करणं काही चुकीचं नाही चुकीचं नाहीये. होत. हं. पण मी असं नाही म्हणणार की हे पूर्णपणे 100% खरं आहे असं म्हणणार नाही मी. अर्थात काही कायदे आहेत, उदाहरणार्थ डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा आहे म्हण, किंवा 498 एचा जो कायदा आहे, ज्याचा सर्रास गैरवापर होताना आपण बघतो. 498? 498 ए, ओके. काय? दॅट इज अशा मुली ज्यांना हुंड्यासाठी छळलं गेलंय. ओके. पण तो छळ कसा एकदम एक्स्ट्रीम लेव्हलचा असला पाहिजे. हं. म्हणजे रोज तिला उठून मारझोड करतायत किंवा अगदी रक्त येईपर्यंत तिला मारहाण होतीये हं, हं. आणि तिला सारखं उठसूट टोमणे मारले जात आहेत, की जा तू माहेरी जा, पैसे आण, हे कर. आणि तिला म्हणजे खूप ह्युमिलिएट केलं मेंटली जातंय, हॅरॅसमेंट. मेंटल हॅरॅसमेंट होतीये. हं. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो कायदा बनवला होता, तो सेक्शन हं, हं. स्पेसिफिकली, की त्याच्या भीतीमुळे सासरच्यानी किंवा नवऱ्यांनी असे तिच्यावरती अत्याचार करू नये म्हणून. हं. पण लेटली आपण असं पाहिलं, की बऱ्याच वेळेला त्या बायका पटत नसेल ना, किंवा नवरा एखादी गोष्ट देत नाहीये, फायनान्शियल गोष्टी असू हं, शकतात, हं. ती सर्रास धमक्या देते. त्याचा फायदा. हां, की मी ना तुझ्या विरोधात 498 लावते. बघ मग तू ये जेलमध्ये चकरा मार किंवा तू बेलसाठी पळापळ कर. आणि असं प्रत्यक्षात घडलं. आणि तेवढंच नाही तर मग नवरा, त्याचे आई-वडील वयस्कर असलेले, त्याची बहीण, बहिणीचा नवरा,
असे सगळे लोकांना ते ओढतात, जे लोक जवळ राहत पण नाही घराच्या, दुसऱ्या सिटीमध्ये असतात किंवा लांब कुठेतरी असतात, पण तेव्हा कारणादायी ही फोन करून नणंद भडकवायची, मग असं व्हायचं. असे खूप केसेस बघितले हे रिसेंटली. ग्राह्य धरलं जातं म्हणजे असं फोनवरती यांनी असं सांगितलं वगैरे फोनवरती तसं कसं माहितीये का, साहिल, की अगदी तुम्हाला तसं एव्हिडन्स तुम्ही देऊ शकलात, पक्के तरच. प्रूफ, तर ते ग्राह्य धरले जातात. हं, हां, हं. एव्हिडन्स ॲक्टच्या खाली त्याला आपल्याला सर्टिफाईड करून घ्यायला लागतात काही हं. गोष्टी. पण नसेल तर वेग बोलण्याला. आणि बघ, कोर्ट कचेरीमध्ये कसं आहे माहिती का, की यू हॅव टू प्रूव्ह बियॉन्ड डाऊट. राइट. जर का तुम्हाला ते नाही करता आलं, तर मग ती केस आपली स्टँड नाही होत जास्त. अर्थात ह्याच्यामुळे झालंय काय माहिती का, की ज्या खरंच शोषित बायका आहेत किंवा त्यांच्यावर खरंच अत्याचार झालेत, हं. ते कुठेतरी लॅकिंग राहतात किंवा त्यांना कुठेतरी ह्याच दृष्टिकोनातनं बघितलं जातं, की हां, असंच असेल म्हणून खोटंच खोटंच असेल, बोलत असेल. हां, मुलाचंच बरोबर खोटं असेल, बोलत असेल. ही हां, अशी असं. हां. धमकी देत असेल. पण एक सांगू का तुला, की जेव्हा तुम्हाला धरून चाल, की अगदी लग्नाच्या महिना 2 महिन्यात असे मॅटर झाले. पण त्याच्यामध्ये आता हां, एक फायदा, एक हे झाला, बदल असा झालाय, की पहिले असं होतं, की 498 ची तक्रार झाली, एफ-आय-आर झाली, की लगेच पोलीस घरच्यांना उचलायचे. हं, हं. पण जेव्हा लक्षात आलं प्रशासनाच्या म्हणा ज्युडिशियरीच्या, की बऱ्याच बायका खोट्या तक्रारी करतायत, मग त्यावेळेला त्याच्यात थोडासा बदल असा आणला, की पोलीस आता काय करते, की घरच्यांना बोलून घेतात. हं. त्यांना चौकशी करतात, की हिचं अशी-अशी तक्रार आहे, हे किती तथ्य आहे ह्याच्यात. आणि तुला तर माहिती आहे, पोलिसांना तो एक असतो, कळतं त्यांना त्यांना कळतं बरोबर. की कोण कोण खरं खरं बोलतंय, बोलतंय, कोण कोण खोटं खोटं. बोलतंय. मग त्यावेळेला ते फाइंड आउट करतात आणि त्यांना वाटलं, की ह्याच्यात काहीच तथ्य नाही, तर मग ते केस फाईल करून घेत नाहीत. ओके. पण काही-काही वेळेला असं होतं, की समजा पुढे जाऊन काही पॅचअप व्हायचा विषय आला, हं. तर तो विषय खूप धूसर होऊन जातो नंतर. बरोबर. कारण काय होतं, प्रत्येकाच्या मनात ती सल राहते, की तू हं. आम्हाला पोलिस स्टेशन दाखवलं, तू आम्हाला 498 ची क्रिमिनल केस आमच्या अगेन्स्ट दाखल केली. बरोबर. आता ती जरी घरी परत यायची म्हटली, तरी मला पहिल्यासारखं तिला प्रेम देता येणार नाही किंवा मला नाही ते तिच्याबरोबर वातावरण राहणारच नाही. वातावरण गढूळ बरोबर. होऊन जातं आणि बरोबर. आपण नाही ते म्हणजे काय, तर पॅचअप करण्याचे चान्सेस खूप हं. कमी होऊन जातात. म्हणून मी माझ्या क्लायंट्सना नेहमी सांगते, की तुम्ही अगदी डायरेक्ट एक टोकाचा निर्णय घेऊ नका. हां, तसंच काही खरंच अत्याचार घडले, तर जरूर त्या राइट, राइट. सेक्शनचा किंवा त्या कायद्याचा हं. वापर करावा किंवा उपयोग करून घ्यावा. अदरवाईज आय नेव्हर सजेस्ट एनी ऑफ माय क्लायंट्स. हं. आणि दुसरं तू म्हणाला, की असं ते काही आहेत कायदे, की जे स्त्रियांच्या बाजूनी आहेत. हं. बट पुरुषांच्या बाजूने पुरुषाला सुद्धा न्याय मागायला येताना कोर्टामध्ये त्याच्या अगेन्स्ट काहीतरी खरंच अत्याचार झाला असेल, त्याच्या बायकोतर्फे म्हण किंवा त्याच्या माहेरच्या, तर तो डेफिनेटली त्याच्यासाठी पण कायद्याचे कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे कोणीही असं गैरसमज करून घेऊ नये, की कायदे फक्त स्त्रियांसाठी आहेत का? आहेत काही, बट फक्त स्त्रियांसाठी म्हणणं इज राइट. पूर्णपणे बरोबर नाही. कारण की आता तुम्ही म्हटलात तो एक खूप मेजर पॉइंट आहे, की जसा ह्या गोष्टीचा गैरफायदा जर घेतला मुलींनी, तर याचा परिणाम असा होतोय, की ज्यांच्यासोबत खरंच काही व्हायलन्स किंवा काही अशा घडलंय. गोष्टी चालल्यात, तर मग त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आता असं होतं, की आपल्याकडे जसं भरोसा सेल म्हणून एक प्रॉपर एक वेगळं सेक्शन आहे ओके. पोलीस डिपार्टमेंटमध्ये, हं. कमिशनर ऑफिसला. तर तिथे कसं असतं, की तुम्हाला भांडण म्हणजे एफ-आय-आर व्हायच्या अगोदर हं. दोन्ही पार्टीजला बोलावलं जातं, नातेवाईकांना पण बोलवतात आणि काय खरं खोटं ते विचारलं जातं. हं. तिथे स्पेशली लेडी कॉन्स्टेबल्स किंवा लेडी पोलीस जास्त करून कार्यरत असतात, की जेणेकरून ते विचारतात किंवा काय नक्की झालं, काय नाही. आणि बऱ्याच वेळेला त्यांच्या लक्षात येतं, की हे बघ, आता पोलीस तर मुळातच ते ते त्या अँगलनी हुशार असतात. त्यांना बरोबर. ती ट्रेनिंगच तशी असते, की ते माणसाची बॉडी लँग्वेज, डोळ्याचे हावभाव हं. किंवा ती काय ह्याच्यानी बोलतीये, हं, काय हं, हं. आपण म्हणतो ना, की काय इंटेन्सिटीनी बोलतीये. तर त्याच्यावरनं त्यांना अंदाज येतो, की मुलगी खरंच खरं बोलतीये का सगळं नाटकं नाही, चालली आहेत. कधी-कधी आपल्याला देखील कळूनच जातं ना, की नेमकं हां, की समोरचा माणूस मगरीचे कशा अश्रू बाबतीत ढाळतायत. हां, हां. की खरोखरच तिला हां, त्रास हां. झालाय का खरंच येस. तिला हे झालंय, अत्याचार हां. झाले तिच्यावरती. तर मग अशा वेळेला ते दोघांशी पण बोलतात, घरच्यांशी बोलतात आणि मग ते काय त्याला म्हणतात ना, समजून-उमजून पाठवून देतात, की "नाही, हं. नाही, ठीक आहे, जा, आहे तर कुठे काही असं कमी कंप्लेंट घेणार नाहीये. तुम्ही जाऊन राहून बघा, परत काय झालं तर बघू आपण" वगैरे. तर छान. ही खूप हां, छान तर गोष्ट आहे. ही भरोसा सेलची आपल्याकडे खूप एक चांगली पद्धत हां, आहे. हां. तर बरेचसे भांडण-तंटे तिकडे मिटवता घेता येतात. नाही. आणि आम्ही जनरली म्हणजे मी पण असं करते, की बाबा तुम्ही ठीक आहे, तुम्ही एक काम करा, एक अर्ज द्या.
एक भरोसा सेलला एक अर्ज पाठवा, पोलीस स्टेशनमध्ये एक पाठवा आणि मग तुम्ही तुमचं तिथे सॉर्ट आउट होते का ते बघा. आणि मग एकदम एक्स्ट्रीम लेव्हलला गेलंय ते म्हणतो ना, नाकाच्या वर हं. पाणी गेलं, की मग आपण केस मग वगैरे. शेवटी कोर्ट कचेऱ्यांचा बरोबर. तो हे जे शेवटचा पर्याय भरोसा राहतोच. सेल जे तुम्ही म्हणताय, हं. हे प्रॉपर लीगल रेकॉर्ड राहतो या येस, येस, सगळ्याचा? येस, येस, येस. त्याचा लीगल रेकॉर्ड असतो. ते लोकं त्यांची ते तशी हे मेंटेन करतात. हं. त्यांचं रजिस्टर मेंटेन करतात. त्याच्यामध्ये आलेले गेलेल्या लोकांची नावं, फोन नंबर, काय नेमका प्रॉब्लेम होता, मग कसं आम्ही बोलून त्यांना काय सॉर्ट आउट करून पाठवलं, ओके. या सगळ्या गोष्टींची नोंद असते अरे वाह! आणि प्रॉपर जबाब घेतला जातो. हं, हं. आणि ती तुम्हाला त्याच्यावरती सही घेतात मग, की बाबा हे तुम्ही जे काही बोललात ते आम्ही लिहिलंय ते वाचा आणि सही करा. तर अशा पद्धतीने तो एक चांगला ऑप्शन आहे. हे म्हणजे ते पहिल्या काळामध्ये पंचायत समिती बसायची हां, तशा थोडक्यात. टाइपमध्येच झालं येस, ना? येस. पण आणि छान. हां, अजून एक ह्याच्याशी निगडीत किंवा असंच प्रकारचं एक फॅमिली कोर्टात पण एक लेट्स टॉक म्हणून एक सेक्शन आहे. म्हणजे ओके. फॅमिली कोर्टात म्हणण्यापेक्षा डिस्ट्रिक्ट कोर्टाचं आहे ते. हं. तर तिथे पण असं असतं, की लेट्स टॉक म्हणजे या, बसा, बोलू म्युच्युअल आपण. हां. कन्सेंटमध्ये दोघं जण बसा, हां एकदा आणि बोला. बोलू आपण. हां, येस. मग ते नॉर्मल. बिफोर म्हणतो ना क्लाइंबिंग द स्टेअर्स ऑफ द कोर्ट, हं, हं. कोर्ट कचेऱ्या सुरू करायच्या अगोदर तुम्हाला वाटत असेल, की बाबा आपण कोणाच्या तिराईत व्यक्तीसमोर चर्चा करून समजा काहीतरी आपलं तिढा मिटणार आहे, काहीतरी सोल्युशन निघणार आहे. हं. तर अशा वेळेला ते तिकडे येऊन नाव नोंदवू शकतात, बोलू शकतात आणि दॅट इज ऑल फ्री ऑफ कॉस्ट. त्याला काही पैसे पण नाही लागत. आणि तिथे कोर्टाचे किंवा जे वकील लोकं आहेत, ज्यांना काउन्सिलिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ते त्याच्या मेंबर्स असतात. मग तिथे त्यांना बोलवलं जातं. त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलणं करून दिलं जातं. मग दॅट इज अल्सो वन गुड ऑप्शन म्हणजे की इन शॉर्ट कपल काउन्सिलिंग फ्री ऑफ कॉस्ट मिळते सगळ्यांना अशा टाइपमध्येच गोष्ट आली. येस, येस. राइट, अँड दॅट इज अ स्पेशल फॅसिलिटी गिव्हन बाय डिस्ट्रिक्ट कोर्ट, फॅमिली कोर्ट ते सगळं राइट. आहे. तर ते एक चांगला बेनिफिट आहे. म्हणजे त्याचा एक लोकांनी फायदा घ्यावा हं, असं मला हं. वाटतं. बरोबर. हं. आता जसं आपण म्हणत होतो, की तो प्रश्न तर ॲड्रेस केला तुम्ही, की हं, मुलांचा प्रश्न आहे. तो फक्त एक मांडायचा होता मला, हं, की असे लोकांचे प्रश्न असतात, की मुलींच्या फेवरमध्ये आहे लॉ हं. म्हणून वगैरे. बट जसं आता आपलं बोलणं झालं होतं, की काही गैरफायदा देखील घेतात. बरोबर. ठीक आहे. तर आपण म्हणजे माझा बेसिक प्रश्न हाच आहे, की जे फेक रेप केसेस आजकाल किंवा रेप केसची धमकी वगैरे ह्या ज्या गोष्टी वाढल्यात किंवा ह्या ज्या आजकाल होतायत. तर ह्याचं नेमकं कारण काय आहे? ऑर एल्स मग ह्या कशा पद्धतीमध्ये मुली अ, पोरांना ऑर एल्स मग नवऱ्याला काही असेल ते, की फेक रेप केस कशी करतायत लोकं लेडीज? अ, हे बघ ह्याच्यात पण 2-4 गोष्टी आहेत हां. हं, हं, एक तर असं आहे, की समजा दोघं प्रेम रिलेशनशिपमध्ये आहे हं, किंवा त्यांचं आहे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड आहे वगैरे हां. आणि दोघंही सज्ञान आहेत. हं. अबोव्ह 21 एज आहे जे काय हां. आणि आपण म्हणतो ना, की स्वखुशी म्हणजे सगळं समजून-उमजून एखादं गेलंय आणि रिलेशनशिपमध्ये सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये आहेत. हं. तर कन्सेन्शुअल सेक्स करताना दोघांनाही माहिती असतं, की आपण काय करतोय. बरोबर. हं. मग मेड बी अंडर एनी इम्प्रेशन. कधी-कधी असं होतं, की मुलांनी तिला प्रॉमिस केलेलं असतं. हं, काही मुली बिचकतात अगोदर, बिफोर मॅरेज नको कशाला. मग ते "अगं ठीक आहे ना, आपण लग्नच करणार आहे ना आणि माझ्यावर एवढा विश्वास नाही का तुझा? हं. आपण करणारच आहोत पुढच्या महिन्यात लग्न." मग त्याला काय होतं, पुढच्या महिन्यानंतर जे करायचं ते आत्ता करू, काय बिघडतं त्याच्यात? तर हे फेक प्रॉमिसेसमध्ये जेव्हा एखाद्या मुलीला तुम्ही ठेवता आणि तिला शी इज अंडर इम्प्रेशन, की हो आपल्या या मुलाशी लग्नच होणार आहे. हा काय दुसरीकडे कुठे जाणार नाही किंवा मी पण दुसऱ्या कोणाशी करणार नाही. तर काही बिघडत नाही. टू हं, हॅव हं. सेक्शुअल रिलेशनशिप बिफोर मॅरेज हां. तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही फेक प्रॉमिसेस करून एखाद्या मुलीला तुम्ही तिच्याबरोबर सेक्शुअली ॲक्टिव्ह होताय, तर आणि नंतर जर का तिने तुम्हाला विचारल्यानंतर वारंवार तुम्ही जर का आनाकानी केली किंवा तुम्ही म्हणालात, की "नाही मला लग्न करायला जमणार आहे, माझ्या घरचे नाहीच म्हणतात आहे, सो मी मजबूर आहे, मी नाही करू शकत." तर अशा वेळेला ती डेफिनेटली रेप केस फाईल करू शकते. बिकॉज शी वॉज अंडर द इम्प्रेशन दॅट शी इज गोइंग टू गेट मॅरिड विथ हिम. राइट. And to keep a girl under impression ki I'm going to marry you, so there doesn't have any problem to have sex before marriage, बरोबर, that also amounts to rape. बरोबर. अशी त्याची संकल्पना किंवा अशी त्याची व्याख्या आहे. हं, हं. हं, हं. कधी-कधी असं होतं, की मुलीला अंदाज असतो. एक एक कधी-कधी त्यांच्यामध्ये एक अलिखित करार असतो, की "बघ बाबा, मी काही लग्न नाही करणार आहे
आत्ता हे जे काय चाललंय हे फक्त आपल्या प्लेजरसाठी किंवा आपल्या एन्जॉयमेंटसाठी चाललेलं आहे. टाइमपास. तर तू ह्याला काही सिरियसली घेऊ नको किंवा मी काय तुझ्याशी लग्न नाही करणार. दोघंही बोलू शकतात. अशा वेळेला जर का ते सगळं माहिती असताना तुम्ही जर का एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होताय आणि लेटर ऑन यू स्टार्ट शाउटिंग फाऊल, तर मग ते कन्सिडर नाही होत. पण तुला सांगते अशा केसेसमध्ये इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह की ती जी मुलगी बोलती ती बरोबर आहे का चूक आहे. कारण देर इज नो रेकॉर्डिंग, बरोबर. देर इज नो फोन रेकॉर्डिंग, देर इज नो कॅमेरा, नथिंग ऑफ दॅट सॉर्ट. की त्याला तुम्ही प्रूव्ह कसं करणार. ती ढीग म्हणणार आहे की त्यांनी मला प्रॉमिस केलं आणि तो म्हणणार की नाही मी तिला डे वनलाच बोललो होतो की मी लग्न नाही करू शकणार आहे. बट स्टील इफ यू आर इंटरेस्टेड यू आर डुईंग दिस ऑल फॉर युअर प्लेजर, फॉर युअर हॅपीनेस. मग हे प्रूव्ह कसं करणार, कोण करणार. सो हो ते डिफिकल्ट होऊन बसतं. ह्याच्यामध्ये फक्त एकच इलाज राहतो की तिला कन्फ्रंट करणं, खोदून खोदून काही क्रॉसमध्ये प्रश्न विचारले जातात. तेव्हा त्याच्यावरनं ते कधीतरी सिद्ध होतं की हो ती जे बोलत होती ते खोटं होतं आणि त्यामुळे इट्स नॉट अ रेप केस. बरं, फॉल्स रेप केस करताना काय-काय असे पण केसेस म्हणजे एका मुलीचा मध्ये मला फोन आला होता. ती म्हणाली, की "मॅडम माझं ना लग्न ठरतंय. हं. पण माझे जे अगोदरचे ते 1-2 मित्र होते. एक मित्र होता म्हणे त्याच्याशी माझं होतं सॉफ्ट कॉर्नर. बट वी डिड नॉट गेट मॅरिड. पण काहीतरी झालं अँड देन शी सेड, की मी त्याच्या आणि त्याच्या 4 मित्रांच्या विरोधात रेप केस फाईल केली. 376च्या अंडर मी हे केलं, एफ-आय-आर केली. हां, त्याच्यावरती आणि त्याच्या मित्रांवरती हां. पण. आणि ती सगळी मुलं जेलमध्ये जाऊन आली. ओके. विदाऊट एनी रिझन. They had not committed any kind of rape with this girl. She accepted this on phone. She confessed in front of me. मी तिला भेटले नाही आजपर्यंत. कारण ती नंतर माझ्याकडे आलीच नाही. फोनवर बोलली. तर मी तिला म्हटलं, की "तू व्हाय डिड यू डू दिस? तू का केलंस?" तर म्हणे त्यावेळेला असं काहीतरी रिझन दिलं तिने मला. मला आता आठवत नाही नेमकं. पण असं काहीतरी. तर मला काय म्हणायचंय, की डू यू अंडरस्टँड द सीरियसनेस ऑफ दिस? आज तुम्ही एका मुलाला कंप्लीट पूर्ण पद्धतीने उद्ध्वस्त करता त्याच्या पुढच्या आणि असं बिलकुल नाहीये साहिल, की मुलींवरती काहीतरी असे आपल्या समाजामध्ये जसं आपण म्हणतो, की "अरे, अमुक फलाण्याची मुलगी जात होती बरं का रात्रीची, अमुक मुलाबरोबर फिरत होती." तिचीच फक्त बदनामी होते असं नाहीये. नाही, बरोबर. मुलांची पण होते. हं. आणि अशा केसमध्ये जेव्हा मुलगा बाहेर जरी आला, की ते म्हणतात ना, "बाइज्जत बरी कर दिया ना, इसके खिलाफ कुछ प्रूव नहीं हुआ." बट देन हू इज गोइंग टू गिव्ह अ फुल स्टॉप टू द पीपल दोज हू आर गोइंग टू टॉक अबाउट हिम इन द सोसायटी. बरोबर. तो पास होताना दोघे जणी कुजबूज करणार हाच मुलगा बरं का. त्याच्या विरुद्ध 376 लागली होती. तो सुटला. निर्णयाबद्दल सुटला पण काय माहिती. निर्णयाबद्दल कोण नाही बोलत. फक्त हेच की ह्याच्या विरोधात लागली होती आणि अशी. आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. काहीतरी कुठेतरी पाणी मुरत असणार बरोबर. किंवा पैसे चारून ह्यांनी काहीतरी करून सुटला असेल. अशी आपल्याकडे उलटं बोलणारी लोकं जास्त आहेत. बरोबर. आणि असं बिलकुल विचार करू नका, की फक्त मुलींची बदनामी होते. मुलांची पण होते. इनफॅक्ट मुलं कायमची उद्ध्वस्त होतात. त्यांना पुढचं करिअरच्या बाबतीत प्रॉब्लेम्स येतात. त्यांना फॉरेन कंट्रीमध्ये जाता येत नाही. त्यांचं सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतो. गव्हर्नमेंट जॉब्स मिळत नाही. हां, गव्हर्नमेंट जॉब्स मिळत नाही. पोलीस रेकॉर्ड असेल तर. राइट. आई-वडिलांना किती नाचक्की झेलावी लागते. प्लस त्याचं लग्न होणार, नाही होणार हे माहिती नाही. बरोबर. सो कुठलीही गोष्ट करताना मला अशा फेक रेप केसेस करणाऱ्या मुलींना सुद्धा सांगावसं वाटेल, की बाबांनो असं वागू नका. राइट. इफ यू हॅड अ कॉन्सेन्शुअल सेक्स विथ युअर बॉयफ्रेंड, सगळं समजून-उमजून तुम्ही केलेलं आहे, तुमच्या प्लेजरसाठी केलं आहे, देन आफ्टरवर्ड्स डोंट शाउट फाऊल. बरोबर. त्यांनी तसं खरंच वागलं असेल, देन डेफिनेटली यू कॅन गो अँड डू दॅट. बट तसं नसेल, तर मग जस्ट मला सूड उगवायचं आहे, की आता तू कसं लग्न करतो तेच बघते मी. हां? मग आपण नाही का एकत्र टाईम आणि कधी-कधी काय होतं बरं मला म्हणून मी म्हणजे जेव्हा नवीन जनरेशनच्या लोकांना किंवा जे आता लग्न करणार आहेत, त्यांना जेव्हा प्री मॅरेज काउन्सिलिंगचं सेशन घ्यायला जाते, तेव्हा मी हे आवर्जून सांगते, की किती जग पुढे जाऊ दे, काहीही तुम्ही म्हणा, मॉडर्न झालं, अमुक झालं, तमुक झालं, पण तुम्ही शक्य तितकं अव्हॉइड टू हॅव फिजिकल रिलेशनशिप बिफोर मॅरेज. ओके. त्याचं मागचं कारण एकच आहे. म्हणजे एक नाही म्हणता येणार, बरेच कारण आहेत त्याच्यामागचे. एक तर कारण हे, की यू नेव्हर नो, की पुढे जाऊन दोघांपैकी कोणाचं विचार कसे बदलतील. दुसरं कारण हे, की खरोखरच एखादा इमोशनली इन्व्हॉल्व होऊ शकतो.
आणि मग त्याला सायकॉलॉजिकली एफेक्ट होऊ शकतात गोष्टी, की हो मी तर मनापासून प्रेम केलं होतं, पण हिने नाही केलं किंवा ह्यानी नाही केलं. तर ते द पर्सन कॅन गो इन डिप्रेशन, मे बी द गर्ल ऑर अ बॉय ऑर एनी अदर मेडिकल कॉम्प्लिकेशन्स कॅन अराईज. बरोबर. तिसरी गोष्ट अशी आहे, की किती तुम्ही ठरवलेलं असेल, की आपण लग्न करणार आहोत, काय फरक पडतो? बट यू नेव्हर नो द डेस्टिनी. राइट. उद्या जाऊन दोघांपैकी कोणाला काहीतरी झालं आणि तुम्ही इतके इमोशनली इन्व्हॉल्व झाला असाल, तर मग आपण बाहेर कसं येणार त्यातनं, त्या ट्रॉमामधनं? बरोबर. हं. चौथी महत्त्वाची गोष्ट, की ते जे काय ते म्हणतात ते निसर्गाची जी सायकल आहे, दॅट यू कॅनॉट स्टॉप. समजा मुलगी त्यातनं प्रेग्नंट झाली, आ तर काय होणार आहे, की आणि समजा तो मुलगा काही झालं त्याला किंवा तो गेला सोडून. समहाऊ समथिंग हॅपन्स. देन व्हॉट अबाउट द गर्ल? हां. मग आपण कितीही म्हणलं, की समाज पुढे गेला, काहीही समाज पुढे गेलेला नाहीये. मला तरी असं वाटतं, की दॅट इज अ मिथ. बरोबर. ओके. आज सुद्धा आपल्याला आपल्या म्हणजे आई-वडिलांना तरुण मुलगी घराबाहेर उशिरापर्यंत गेलेली त्यांना नाही आवडत किंवा ते कुठेतरी कन्फ्रंट करतात, की "काय किती वाजले? काय एवढं उशिरापर्यंत बाहेर होतीस? नको करू." त्याच्या मागची पण 2 कारणं असतात. एक तर तुम्ही प्रोटेक्टिव्ह असता मुलगी आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता जगावरती आपला विश्वास नाही राहिलेला. माझ्या मुलीवर खूप विश्वास आहे. पण माझा आजूबाजूच्या लोकांवर विश्वास नाहीये. बरोबर. आय डोंट नो व्हॉट दे आर गोइंग टू डू ऑर हाऊ दे आर गोइंग टू बिहेव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इक्वॅलिटीच्या ज्या गोष्टी आहेत ना, स्त्री-पुरुष इक्वॅलिटी दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. अगेन दॅट इज अ मिथ. बरोबर. हां. जे स्त्रीचं शरीर आहे, बायोलॉजिकल जे देवाने बनवलेलं आहे, यू कॅनॉट चेंज इट. शी इज द ओन्ली वन हू इज गोइंग टू बिकम मदर, हू इज गोइंग टू बिकम प्रेग्नंट. इट्स नॉट द बॉय. बरोबर. सो तो डिफरन्स तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला सांभाळा, नाही. असं मला म्हणावंसं वाटतं. त्यामागची जसं तुम्ही म्हणताय, की आई-वडिलांची मुलीच्या आई-वडिलांची भावना अशी असते, की आपल्याला जगाचं माहिती नाहीये आणि बरोबर, परिस्थिती काही सांगून येत नाही किंवा बरोबर. आणि सर्कमस्टान्सेस कोणालाच सांगता येत नाही. हं. तसं एका पुरुषाच्या बाबतीत देखील मुलाच्या बाबतीत देखील आई-वडील अशा भावनेने हे करतात, की आपल्याच पोराचा पाय नको घसरायला पुढे जाऊन कुठे. बरोबर. म्हणून आणि आपणच एक काळजी घेतलेली बरी. बरोबर आणि एक काळजी अशी पण असते, की आत्ता आपण बघतोय परिसरामध्ये आजूबाजूला काय चाललंय, की लोकं छोट्या-छोट्या गोष्टींनी ऑफेंड होतायत. राइट. छोट्या-छोट्या गोष्टीवर चाकू काढतात. म्हणजे मारामारी, हमरी-तुमरीवर उतरतात. बरोबर. मग मुलांच्याही बाबतीत आपल्याला ती काळजी वाटते, की उद्या ह्याच्या कोणाशी जाऊन काहीतरी भांडण झालं, काहीतरी मोठं झालं, तर मग काय? आजची शोकांतिका अशी आहे, की प्रत्येक आई-वडील एकदम अशा ह्याच्यात जगतायत. धड-धड, धड-धड, धड-धड. म्हणजे बरोबर. जोपर्यंत मुलं घरी सुखरूप पोहोचत नाही, तोपर्यंत आईला झोप लागणार नाही. राइट. बिकॉज ही आत्ताची वस्तुस्थिती आहे अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू चेंज. म्हणून असं वाटतं, की आपण जगाला नाही बदलायला जाऊ शकत ना, तर माझा कंट्रोल कोणापर्यंत आहे? माझ्या मुलांपर्यंत आहे. सो आय कीप ऑन टेलिंग देम, की नीट जा रे, लवकर या रे, वेळेत घरी या, फार उशिरापर्यंत बाहेर थांबू नका. इव्हन मे इट बी बॉय ऑर अ गर्ल, दोघांनाही आपण तेच बोलतो. येस, येस. त्याच्या मागचं कारण हेच आहे, की वी आर बिकम व्हेरी इन्सिक्युअर बिकॉज ॲटमॉस्फिअरच असं झालंय, वातावरणच असं झालंय, लोकांची विचारसरणी खूप बदलली आहे. देअर इज झिरो टॉलरन्स नाऊ. लोकांना कुठली गोष्ट चालूनच घ्यायची नाही, खपूनच घ्यायची नाही. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीला माणूस भांडायला उठतोय. आपण सर्रास ट्रॅफिक मध्ये जाताना किती वेळा तरी बघतो, की जराशी गाडी अशी टच झाली तरी लोकं गाड्यांमधनं उतरून मारामारी आणि ह्याच्यावर बरोबर. येतात. नाही, आता तुम्ही तो जो पॉइंट म्हटलात ना, तो खरंच लॉ लॉ ठीक आहे, आपण वी आर टॉकिंग अबाउट दॅट टॉपिक, बट हा खरंच प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे, की प्रत्येकाचे आई-वडील, मुलाचे इव्हन आणि मुलीचे पण, प्रत्येकाचेच आई-वडील घाबरूनच जगतायत, की हां, नेमका मुलगा की कुठे बाहेर गेलाय आणि मुलगी बाहेर गेली एक्झॅक्ट. तर परत येईल की नाही, नाही कसं येईल. तो हां, एक्झॅक्टली. तर त्याच ती जी भीतीमध्ये. भीती आहे ना, ती रोज आपण अनुभवतोय. एव्हरी राइट, 24 अवर्स राइट, वी राइट. आर कारण की तुम्ही एक्सपिरियन्सिंग. बोलला ना, मी हं. सॉरी मी पर्सनल वरती हे ते करतोय, कारण की तुम्ही बोलला तसं मला लगेच आई-वडील दिसले माझे, की त्यांची तडफड दिसली ती, बरोबर. की नेमकं आणि होतं काय माहिती आहे का, आता तुझ्या जनरेशनच्या मुलांना असं वाटायचं, "अरे काय रोज-रोज उठून तेच बोलते? का तू रोज मला सांगते, इन्स्ट्रक्शन्स देते, की तू नीट जा बाबा, नीट ये बाबा, हेल्मेट घाल किंवा तू नीट राइट, जपून गाडी चालव, हळू चालव, कोणाची काही हे करू नको, भांडण-तंट्यामध्ये पडू नकोस वगैरे." बट एक सांगू का तुला, जोपर्यंत आपण स्वतः त्या भूमिकेत जात नाही ना, आपल्याला कळणारच नाही. राइट, इव्हन यू पीपल विल नॉट अंडरस्टँड, की राइट. आत्ता मी काय भूमिकेतनं चाललोय. वेन यू विल बिकम पेरेंट्स आणि जेव्हा कसं असतं, की एका जीवाला मी जन्माला घातलंय आणि त्याला एकदम फुलासारखं वाढवून लहानाचं मोठं केलंय.
तर मग ती फिलिंग माझ्या मनात सतत राहणार, की आणि हे बघ आफ्टर अ पॉइंट आय कॅन नॉट स्टॉप माय चिल्ड्रन फ्रॉम गोइंग आउट और फ्रॉम डूइंग एनिथिंग बरोबर. बिकॉज दे हॅव बिकम अडल्ट नाऊ. मी थांबवू नाही शकत त्यांना. पण मी ॲटलीस्ट त्यांना इन्स्ट्रक्ट करत राहू शकते, की एक कॉन्स्टंट हॅमरिंग, की नाही का, काळजी सांभाळून घ्या घे, स्वतःला, काळजी घे. सांभाळून जा, येस. काळजी घे, काळजी घे, काळजी. बिकॉज मी कुठेतरी आई पण आहे. बरोबर. हां. तर तीच गोष्ट इज गोइंग टू कम व्हेन यू विल गो इंटू दॅट रोल. हं. तोपर्यंत ते तुम्हाला म्हणजे मलाही माझ्या आई-वडिलांच्या गोष्टी आठवतात. म्हणजे माय मॉम आय ऑल्वेज रिमेंबर, की तुला जेव्हा तुझी मुलगी होईल आणि ती जेव्हा 17-18 वर्षाची होईल, ती वयात येईल, तेव्हा तुला कळेल, की मुलीची काळजी काय असते. आणि बरोबर. मी आज प्रत्येक म्हणजे प्रत्येक पदोपदी मला तिचे ते डायलॉग आठवतात. बिकॉज नाऊ टुडे आय हॅव अ डॉटर हू इज अबोव्ह 18 राइट. अँड व्हेनेव्हर शी गोज आउट मला सारखं असतं सतत, "तू किती वाजता येणार आहे? कुठे आहेस आत्ता?" I just try to be in touch with them. हं. Although I'm not going to go there physically किंवा मी काही असं पोहोचू नाही शकणार आहे इन्स्टंट तिकडे. पण एक असतं, एक मानसिक समाधान असतं, की हां, मला माहिती आहे, की आत्ता ही कुठे किंवा मुलगा कुठे किंवा मुलगी कुठे. हां, ठीक आहे. तुम्ही ओके आहात ना? ओके. किती वाजेपर्यंत परत येणार? असं. सो दॅट इज देअर. राइट, राइट. थोडं ऑफ द टॉपिक होतं, पण हां. खूप गरजेचं होतं. नाही, येस. मला तो बट हे का माहिती आहे का तुला? हे जे आपण लग्न आणि लग्न संस्था म्हण हं, किंवा हं. डिव्होर्स किंवा कसं ॲडजस्ट, या ज्या सगळ्या आपण गोष्टी बोलतोय ना, तर हे कुठेतरी ह्या गोष्टींशी पण निगडीत आहे. कारण बरोबर. हेच पुढे जाऊन मग जेव्हा लग्न झालं, की मग कुठेतरी आईची भूमिका नंतर बायको बजवायला लागते, की मग तू कुठे चाललाय? कधी बरोबर. येणार आहेस? मग ती नवरा घरी येईपर्यंत ती काळजीत राहते. राइट. किंवा वाईस वर्सा. बायको कुठेतरी कामाला जाणारी आहे. ती लेट नाईट तिचं काहीतरी काम आहे. तर यू स्टार्ट टेकिंग टेन्शन, की कधी येणार आहेस? कुठे? कीप इन बरोबर, टच. बरोबर. असं होतं. कमिंग बॅक टू द टॉपिक. आता रिसेंट एक केस झाली, म्हणजे एक इन्सिडेंट समोर आला आता. अ, अ, Instagramवरती आहे, कुठेतरी वाचलं मी. ज्यामध्ये एका मुलीनी तिच्या बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट ॲज इन पीनस तिने कापला हं. फॉर द सेइंग की तो लग्न करणार नाहीये तो. म्हणजे तो नाही म्हटला, "मी नाही लग्न करू शकत" म्हणून, आणि तिने त्याचा पीनस कापला. तर असे आय डिस्टर्ब. ऑल्सो सॉ दॅट हां. न्यूज. मी बघितली ती आणि इट वॉज व्हेरी मच डिस्टर्बिंग. अगेन त्याच्यामागे खूप सारे मानसिक कंगोरे आहेत, राइट. साहिल. एकतर आहे ना, कधी-कधी काय असतं माहिती का, समजा एखादी मुलगी खरंच जसं मी तुला मगाशी म्हटले, की खूप इंटेन्सली इमोशनली इन्व्हॉल्व झाली हं, त्या हं. व्यक्तीमध्ये, की तिने असं पूर्ण ग्रह करून घेतलंय, की हाच आपला नवरा आहे. आता आपण ह्याच्याबरोबरच आयुष्य घालवायचं आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते, हे करते. आणि द मोमेंट ही टेल यू, की मला नाही जमणार आहे तुझ्याशी हं. लग्न करायला किंवा एकदम तो अब्रप्ट झाला, की नाही कट ऑफ झाला. तर मग तिला आहे ना, एक शॉक असतो, एक ट्रॉमा असतो आणि एक सूड बुद्धी असते, राइट. की तू असं बोलूच कसं शकतो? मी इतक्या वेळ तुझ्यासोबत सगळं केलं अँड यू एन्जॉयड एव्हरी मोमेंट विथ मी आणि आता तू ह्या मोमेंटला येऊन असं सांगतो, की मी तुझ्याशी लग्न नाही करणार. तर तू ज्या गोष्टीवरती तू मला हे सगळं बोलतोय ना, मी तो मूळच संपवून टाकते. हां, म्हणजे तू दुसऱ्या कोणाशी पण लग्न करायची लायकीचा राहणार नाहीस. पण हे करताना किती भयंकर शिक्षा आहे ही. राइट. किती भयंकर आहे. म्हणजे खूप इनह्युमन पण आहे ही. हं. आणि त्याच्यामध्ये एखाद्या पुरुषाचा जीव पण जाऊ शकतो. बिकॉज दॅट इज अ व्हेरी यू कॅन से खूप नाजूक आणि क्रुशियल हं. पार्ट ऑफ द बॉडी आहे, की असं काही त्याच्यावर आघात झाला तर पुरुषांचा जीव जाऊ शकतो. हं, हं. हां, जेनिटल अटॅकमध्ये बाई काय पुरुष काय मरतात बिकॉज एकदम नाजूक असतो तो हं, भाग. हं. मग असं काहीतरी पण घडू शकतं. मग तुमची काय लेव्हल झाली आहे, मानसिकता काय लेव्हलची झाली आहे, त्याच्यावर काही वेगळं सोल्युशन काढता येत नव्हतं का? आपण समजा असा विचार केला, की ठीक आहे तू बसून बोल ना त्याच्याशी, की बाबा तू का लग्नाला नकार देतोय? हं, काय झालं असं? मग आणि एक सांगू का तुला, जबरदस्तीचं रिलेशनशिप तर नाही ना कंटिन्यू करता येत. बरोबर. कधी-कधी आपण सर असं अझ्युम करू, चल की तो बेवफा झाला किंवा त्यांनी खरंच तिला चीट केलं, हं, सगळं हं, झालं. हं. देन देअर आर अदर वेज टू गो टू हॅव यू हं, टू हं. गेट जस्टिस. बरोबर. तुम्ही कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकता, तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकता, इतर कित्येक तरी गोष्टी आहेत. पण इतकं असा एक्स्ट्रीम पॉइंटचं जाऊन काहीतरी निर्णय घेणं दोघांच्यातही घातक आहे.
मग तो तर जीवानिशी जाणार किंवा तो त्याचं काही ते लाईफ मरेपर्यंत त्याचं जे नुकसान व्हायचं ते झालं. पण ती सुद्धा काही शी इज ऑल्सो नॉट गोइंग टू सेव्ह फ्रॉम दॅट ना. तिलाही पिनल हे भोगावेच लागणार आहे. बरोबर. तिला पण पुढचं आयुष्य काय जेलमध्ये किंवा तिचं जे काही तिचं तिला शिक्षा होईल ती तर होणारच आहे. देन एक मला विचारायचं की व्हॉट आय गोइंग टू अचीव्ह? आपल्याला मिळणार काय हे करून? बरोबर. पण कधी-कधी एक फिट ऑफ रेज असतो माणसाचा. एक तो म्हणतो ना, एक एक मानसिक त्या लेव्हलला व्यक्ती पोहोचते आणि एका क्षणात ती ॲक्ट करून मोकळी होते. बरोबर. नाही, मला तेच म्हणायचं होतं, की नंतर त्याचाच ती मुलगी रडताना हां, शी ही स्टार्टेड हां, क्रायिंग या. की "तू असं का हां, केलंस? हां, हां. म्हणून मी असं केलं. येस, येस. तू तशा असं टाइप नव्हतं वागायला बरोबर. पाहिजे." तर येस. तसं ती गोष्टी आले. पण आउट ऑफ अँगर और आउट ऑफ सम काइंड ऑफ अँक्झायटी. रेज तुम्ही फ्रॅक्शन ऑफ हां, मोमेंटमध्ये काहीतरी करताय करून ठेवलं. आणि नॉट ओन्ली इन दिस केस, इव्हन कॅज्युअल लाईफमध्ये देखील आपण काहीतरी नव्हतं बोलायचं ऑर एल्स कुठल्यातरी पार्टनरचा क्रुशियल खूप लो वाला पॉइंट आपण एका क्षणात. आर्ग्युमेंटमध्ये आपण त्याच्या समोर मांडतो. मग तो विचार करतो, की मी माझ्या लो मध्ये असताना तुला एक गोष्ट सांगितली, नाजूक गोष्ट सांगितली मी बरोबर. माझ्या हृदयातली आणि तू ॲज अ ती पब्लिक वेपन केली, म्हणून माझ्या विरोधात वापरली. वापरतीये. ते गोष्ट पण डिव्होर्सला पुढे जाऊन कारण होऊ बरोबर आहे. शकते. कारणीभूत होतात अशा गोष्टी. म्हणूनच म्हणजे खूप एक तर सांभाळून रिलेशनशिप्समध्ये खूप जपून वागायचं असतं. बरोबर. म्हणून एकमेकांची मनं सांभाळणं, एकमेकांचं आणि नवरा-बायको हे दोघं जण असे आहेत ना, की एकदम एकदम त्याला म्हणतात ना, एकदम प्रायव्हेट रिलेशनशिप. हं, हं, हं. जे जगात आपलं कोणाशीच नसतं, असं नातं असतं ते. बरोबर. हं. ना तुमच्या आई-वडिलांशी असतं, ना बहीण-भावांशी, ना कुणी अजून कोणाशी. नवऱ्याची बायको आणि बायकोची नवरा हे ते दोघांचंच जे नातं असतं, ते इन अँड आउट असतं. बरोबर. बिकॉज these are only the two people those who are also those who are physically also involved along with emotions and love and affection and everything. बरोबर. विश्वास ते सगळ्या गोष्टी ते त्याच्यामध्ये. दो जिसम एक जान हां. म्हणतात. तसं म्हणता येईल. राइट. तर ते असतं. त्यामुळे ते नातं एकदम वेगळं आहे आणि त्याला खूप म्हणजे जपणं फार गरजेचं आहे या राइट. गोष्टींना. आता जसं हा टॉपिक होता, जसं तुम्ही म्हणत होतात, की फेक रेप केस आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर वी गॉट टू नो की जेन्युइन केसेस असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर फेक रेप केस जर पुढे जाऊन वगैरे कोणावर तरी म्हणजे होईल वगैरे, तर इन प्रिकॉशन म्हणून ॲज अ मुलगा म्हणून मी विचारतोय, हं. की एका मुलानी किंवा एका कपलनी दोघांनी मुलीच्या विरोधात देखील रेपचे केस मुलं टाकू शकतात. आय थिंक सो. येस. येस ना? येस. हां. सॉरी म्हणजे ऑल्दो इट इज हां, म्हणजे मुलं पण टाकू शकतात, की रेप केला त्यांनी. दोन्ही कपलनी काय प्रिकॉशन घेतले पाहिजे? हाऊ टू प्रोटेक्ट युअरसेल्फ, ती गोष्ट प्रिव्हेंट करण्यासाठी, की फेक रेप केस पुढे जाऊन पडणारच नाही किंवा काय. तशा काही गोष्टी असतात का, की मुलांनी किंवा मुलींनी केल्या पाहिजेल? हे बघ, असं असतात का म्हणताना आपण असंच म्हणू, की जसं मी मगाशी म्हटलं, की टेक प्रिकॉशन. हं, हं. डोंट इंडल्ज इंटू फिजिकल रिलेशनशिप बिफोर मॅरेज किंवा इंटू एनी रिलेशनशिप. बरोबर. ओके. आणि जर का तुम्ही त्याच्यामध्ये पडणार असाल, तर तुम्ही यू शुड बी व्हेरी वेल नोईंग ईच अदर. एक तर तुम्ही एकमेकांना चांगले ओळखणारे असले पाहिजे. तरीसुद्धा तुला सांगते, आता मी हे स्टेटमेंट करते ना, अगेन इट हॅज अ इफ अँड बट. बरोबर. ओके. ॲज आय सेड मगाशी बोलले, की वी नेव्हर नो हं, हं. व्हॉट नेक्स्ट. आपल्याला आपलं फ्युचर माहिती नाही. आपल्याला काय आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, की समोरची व्यक्ती अशीच वागणार आहे का, जो मी आज विचार करतीये. बरोबर. काय माहिती पुढच्या म्हणजे वर्षभराने त्याचे विचार बदललेले असतील किंवा मे बी वर्षभराने त्याला दुसरं कोणीतरी आवडायला लागले आणि मग ऑल ऑफ अ सडन तो काहीतरी कारणं शोधायला सुरुवात करतो किंवा करते. हं, हं, हं. इट कॅन बी एनिथिंग. म्हणून असं वाटतं मला, की लग्नाच्या आधी शक्यतो तुम्ही या भानगडीत पडू नका. हं. आणि असं पण कदाचित माझं हे वाक्य ऐकून बऱ्याचशा आजच्या पिढीला काय बोलतात, काही बोलतात मॅडम. असंही असू नाही, शकतं. बरोबर आहे. बट हां. म्हणजे पण काय एक प्रिकॉशनच्या हिशोबाने मी का म्हणतीये, हं, की त्याचे लीगल कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात पुढे जाऊन. अंटिल अँड अनलेस यू आर डॅम शुअर अबाउट समथिंग, की हं. मी हे करणारच आहे किंवा आम्ही पुढे एकत्र व्यवस्थितच जाणार आहोत. देन इट इज डिफरंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ. आणि तसं नसेल तर आय वुड सजेस्ट की डोंट इंडल्ज इन टू ऑल सच थिंग्स. जसं आता आपण म्हणतोय की रेप वगैरे या सगळ्या टॉपिक चाललाय म्हणून मी याच्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करेन की मॅरिटल रेप हा देखील एक मोठा विषय येस, आहे दॅट इज आणि ऑल्सो. आय कॅन से बहुतांश स्त्रिया
ह्या गोष्टीतून सफर करतात बट नॉट नोईंग की देअर इज अ सोल्युशन आहे. ऑर एल्स. तुम्ही त्याच्यावर बोलू शकता किंवा म्हणजे असं काय घडतंय हेच मुळात त्यांना माहिती हां, नसतं. हां, हां, दे हां. कॅनॉट रेकॉग्नाइज. राइट. आता तुला ह्याच्यामध्ये पण 2-3 गोष्टी मी सांगते. एक तर सगळ्यात बेसिक असं आहे, की समजा बायको 18 वर्षाच्या खाली आहे वयाने ओके. आणि तुम्हाला हे माहिती आहे, की तुम्ही ज्या मुलीशी लग्न केलं तिचं वय वर्ष 18 पण पूर्ण नाहीये आणि मग तुम्ही तिचं कन्सेन्शुअल जरी असेल, ती तुम्हाला नवरा म्हणते आणि म्हणून ती तुम्हाला सगळं करू देते किंवा हं, शी हं. इज ओके विथ द सेक्शुअल रिलेशनशिप बिकॉज शी डझंट नो. पहिली गोष्ट. पण तुम्हाला माहिती की ती 18च्या खाली आहे, दॅट मीन्स यू आर रेपिंग द गर्ल. ओह! दॅट इज कॉल्ड एज मॅरिटल रेप. ओके. की लग्न झालंय. हं. लोकांना समाजाला तो काय म्हणणार की ठीक आहे ना, बायको तर आहे त्याची. अरे बायको आहे पण ती 18 वर्षाच्या खाली आहे. राइट. म्हणजे तुम्हाला लीगली परमिशनच नाहीये. हं, हं. हं. पण तरी तुम्ही जाणून बुजून सगळं करताय म्हणजे तुम्ही तिची रेप करताय. आणि अशा वेळेला काय होतं माहिती का, समजा त्या मुलीनी जरी कंप्लेंट केली नाही, पण तिच्या आई-वडिलांनी किंवा कुठल्यातरी तिसऱ्या व्यक्तीने कंप्लेंट केली, की ही मुलगी 18 वर्षाच्या खाली आहे आणि ह्या माणसाने सगळं जाणून समजून लग्न केलंय आणि ही इज हॅव्हिंग सेक्स विथ हर एव्हरी नाईट ऑर व्हॉटएव्हर, हं. देन दॅट कॅन अमाउंट टू रेप. म्हणजे कोणीतरी कन्सर्न हां, कन्सर्न कन्सेंट म्हणून म्हणून कंप्लेंट हां, केली करू तरी शकतो. सुद्धा येस. तर ती आणि मला हे विचारायचंय, हं. आजकाल आहे असं म्हणजे 18च्या खाली आत्ता करतात? आजच माझ्याकडे एक न्यूज आली. हां. चाइल्ड मॅरेजमध्ये 200 लोकांना अटक केली. बापरे! आणि लातूरमध्ये घडली आहे. ओके. महाराष्ट्रातलीच विषय आहे. अरे हां, बापरे! की मग लहान मुलगी होती 18च्या खालची होती. तिचं हां. लग्न लावणं चालू होतं. मग अर्थात तिकडचे फोटोग्राफर सकट सगळ्यांना पकडलं. जो व्हिडिओ शूटिंग करणारा किंवा ते जे काय लग्न करायला ते कारण त्यांना माहिती होतं ना. हं. आणि एक गोष्ट लक्षात घे, एखादी गोष्ट तुम्हाला माहिती आहे अँड हायडिंग दॅट ऑर नॉट गिव्हिंग द इन्फॉर्मेशन टू द पोलिस इज ऑल्सो क्राईम. ओके. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही असं काहीतरी लग्न अटेंड करताय की जिथे लहान मुलगी इन्व्हॉल्ड आहे, तर इट बिकम्स माय ड्युटी ॲज टू अ इन्फॉर्म. सिटिझन ऑफ इंडिया टू गो अँड इन्फॉर्म द पोलीस की इथे काहीतरी गडबड चालू आहे. ही मुलगी मला 18ची वाटत नाहीये. तर यू प्लीज कम हं, अँड हं. सी लुक इंटू इट. हं, हं, हं. तसं न करणं सुद्धा इज क्राईम. मग म्हणून त्या 200 लोकांना अटक बापरे! झाली, की जे कोणी इन्व्हॉल्व होते, पेरेंट्स राइट. असतील. आय डिड नॉट गेट टाईम टू रीड द होल हं, न्यूज. हं. पण बेसिक जे मी वाचलं 4 लाईन म्हणजे त्याच्यामध्ये आहे म्हणजे आजकाल लोकं आहे, अजूनही प्रॅक्टिस अजूनही करतात आहे. या गोष्टी. काही ठिकाणी ठिकाणं अशी पण आहेत, की जे खूप दुर्गम आहेत आणि तिथे हं, पोलीस पोहचत नाहीत. हं. आणि विषय ठिकाणी भरपूर गोष्टी अजूनही चालू आहेत. फक्त प्रॉब्लेम हा आहे, की आपण ते जाऊन ओळखणं, फाइंड आउट करणं. पण हे इट इज रिस्की अल्सो. हं, कारण हं. असे जे काही गावं आहेत ना, ज्याच्यामध्ये लोकांना बाहेरच्या माणसाचं इंटरफेरन्स पण चालत नाही. मग ते मरने मारने पे तैयार हो जाते. राइट. असंही गोष्टी आहेत. म्हणजे सो माणसं यू हॅव टू गायबच बी होऊन जातील त्यांच्या हां. गावात. सो असंही आहे, हां. की यू नीड टू बी व्हेरी कॉशियस अबाउट एव्हरीथिंग आणि पूर्ण सगळं माहिती असल्याशिवाय आणि ते म्हणतो ना, युद्धात उतरायचं तर तुमची तलवार, ढाल, चिलखत सगळं परफेक्ट पाहिजे. बरोबर. देन ओन्ली यू कॅन सेव्ह युअरसेल्फ अँड डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट टू डू. बरोबर, बरोबर. आणि मला ह्याच्यामध्ये अजून एक आहे, की मॅरिटल सेक्स म्हणजे मॅरिटल रेपमध्ये ह्याच्या आता तुम्ही म्हणतात, की 18च्या खालचा हा जो पॅच आहे याच्यामध्ये जर असं झालं तर त्याला मॅरिटल रेप म्हणू. पण काही अशा शोषित असं म्हणतो ना आहेत आपण ना. ते आहे? आय वॉज हां. कमिंग टू हां, दॅट हां, पॉइंट. हां. येस. अजून त्याच्यामध्ये अजून जे म्हणजे तो एक भाग झाला. हं, दॅट हं. इज ॲक्चुअल लीगल जे एजप्रमाणे नाहीये ते झालं. दुसरं एक असं आहे, की समजा हां, आपण जसं म्हणतो ना, की डिझायर्स पुरुषांना आणि स्त्रियांना एकसारखे असतात. बरोबर. हं. कित्येक वेळेला खेड्यापाड्यातल्या बायका अशा आहेत, की ज्यांना माहितीच नाही, की द विमन आर ऑल्सो सपोज टू रीच टू द ऑर्गॅझम. हं. हे त्यांना माहितीच नसतं. बरोबर. बिकॉज दे हॅव नेव्हर गॉन टू दॅट पॉइंट. त्यांना फक्त असं वाटतं, की नवऱ्याला हवंय ना आत्ता, ही इज इन अ वॉन्ट ऑफ हं, त्याला हं. करायचं आत्ता काहीतरी. बरोबर, बरोबर. सो माय ड्युटी बीइंग अ वाईफ इज की ओके, लाय डाउन, डोंट से अटर अ वर्ड अँड लेट हिम डू व्हॉट ही वॉन्ट्स टू डू. ओके, दॅट इज ऑल्सो इन अ वे रेपच. ओके. बट फक्त फरक एवढा असतो, की अंटिल अँड अनलेस दॅट फिमेल गोज अँड मेक्स अ कंप्लेंट प्रॉपर इन द पोलीस, इट डझंट कम आउट ॲज अ रेप केस. ओके. पण समजा तिने केली तशी कंप्लेंट, की हं. माझी इच्छा नाहीये आणि मी ह्याला नको म्हणत असताना ह्यांनी बळजबरीने मला हे करायला भाग हं, पाडलं हं. किंवा बळजबरी केली माझ्यावरती, बलात्कार केला माझ्यावरती, तर मग दॅट इज गोइंग टू बी दॅट विल अमाउंट ॲज अ रेप. बट दॅट कंप्लेंट इज इम्पॉर्टंट. हं, हं, हं. अनलेस यू कंप्लेन, इट्स नॉट गोइंग टू बी नोटिस्ड.
कंप्लेंट केली तर तोही एक ॲस्पेक्ट आहे त्याचा. हं. हं. आणि जसं तुला म्हटलं, की बऱ्याच बायकांना हेच माहिती नसतं, की वी ऑल्सो आर सपोज टू हॅव प्लेजर किंवा आपले पण डिझायर्स असू शकतात. त्याचं हं. इग्नोरन्समुळे सुद्धा काही गोष्टी घडतात. आणि कित्येक वेळेला पुरुष ह्या अहंकारामध्ये किंवा ह्या समजमध्ये असतात, की ही माझी लग्न झालेली बायको आहे ना, हिचं कर्तव्य आहे. मला जेव्हा वाटेल आय विल गो टू हर अँड शी शुडंट अटर अ वर्ड अँड शी शुड सॅटिस्फाय मी. बरोबर. हे सुद्धा असतं. सो इट डिपेंड्स. म्हणजे इन शॉर्ट असं आहे, की स्त्रियांकडं हे आहे, हां, हा एक अधिकार आहे, की अधिकार आहे. यू कॅन से नो लग्नानंतर येस. देखील. हां. म्हणजे राइट. त्यावेळेला असं लोकांनी म्हणणं किंवा बऱ्याच वेळेला बघते समजा मुलीनी आईला पण कंप्लेंट केली. हं. हां. तरी ती म्हणते, "अगं ठीक आहे ना, ठीकच तुझा आहे ना तो. नवरा आहे ना, हां. एवढं काय त्याच्यामध्ये हां? इट इज नथिंग रॉंग." हं, हां. हं. तर सामाजिकदृष्ट्या ते रॉंग नाहीये. पण लीगली आणि इमोशनली तिला जर का एखादी गोष्ट नाही जमत आहे, यू कॅनॉट फोर्स हर फॉर दॅट. बरोबर, असं बरोबर. आहे. माझा कमिंग बॅक टू द पॉइंट आजकाल डिव्होर्सेस वगैरे ह्या ज्या गोष्टी चालतात, तर असे काही भलतीच कारणं आलेली आहेत तुमच्या समोर, की अरे हे काही कारण आहे का डिव्होर्ससाठीचं? अशी काही कारणं आलेली आहेत का? अ, अशी आली आहेत. हां, एक कारण तसं बघायला गेलं ना, तर तुला खरं सांगते, की पीपल हॅव बिकम इन्सेन नाऊ. हां. काही कारणं एक होतं माझ्याकडे जुनं होतं मॅटर, की त्या दोघांचंही ऑलरेडी सेकंड मॅरेज होतं. ओके, हां. अँड देन धिस फिमेल गॉट इन्व्हॉल्व्ड विथ द सेकंड हसबँड्स फ्रेंड. ओके. हां. आणि तोही लग्न झालेला होता त्याचा हं, पण. त्यांनी त्याच्या बायकोला डिव्होर्स दिला. हिने ह्याच्याकडे डिव्होर्स मागितला. हं. म्हणजे खूप असं खिचडी केलेली सगळी राइट. हां. आणि दॅट लेडी जेव्हा तेव्हा मी ड्राफ्ट रेडी केला होता. म्युच्युअल कन्सेंटनी होतं ते. अँड आय हॅव अ हॅबिट ऑफ पुटिंग ऑल द काइंड्स ऑफ पॉइंट्स इंटू माय ड्राफ्ट की टू कीप बोथ द पार्टीज सेफ. हं, की मी अमुक एका सेक्शनच्या खाली मी नवऱ्याच्या विरोधात जाणार नाही किंवा तो अमुक एक सेक्शनच्या खाली मी बायकोच्या विरोधात जाणार नाही. असं आय हॅव अ हॅबिट ऑफ माझा तो ठरलेला आहे की हं. असतो. तर ते तिने वाचायला घेतलं आणि ती म्हणाली, "हा मुद्दा कशाला ठेवला? हा कशाला ठेवला? ह्याची काय गरज आहे? रिमूव्ह इट." आय सेड, "सी दॅट इज माय वे ऑफ वर्किंग. माझ्या ड्राफ्ट्समध्ये मी हे ठेवते अँड आय डोंट थिंक सो इट इज गोइंग टू अफेक्ट यू इन एनी सेन्स." हं. तर ती मला तिथे एकदम जोरजोरात माझ्याशी बोलायला लागली कोर्टाच्या प्रिमाइसेसमध्ये आणि शी स्टार्टेड टेलिंग मी, "हे काय? हे काय माझी पहिली वेळ नाहीये. आय नो हाऊ इट इज टू बी." आय सेड, "कोणाला कशाचं कौतुक आहे म्हणजे? सो यू आर गेटिंग थर्ड टाईम यू आर गेटिंग डिव्होर्स्ड हां आणि त्याचं आणि तू तिसरं कौतुक. लग्न करायला निघाली आणि तू त्याचं कौतुक सांगते मला, की इट्स नॉट न्यू फॉर मी." अरे आय सेड, "व्हॉट? म्हणजे राइट. कुठे चाललोय आपण?" हां. आणि तो नवरा मी म्हटलं, "काय आहे?" तो म्हटला, "मॅडम अभी आपको समझ में आया ना व्हाय आय वांट टू सो इट राइट. वाज लाइक दॅट. सो आय वाज रिअली म्हणजे मला म्हणजे तुला म्हटलं ना मी, की कधी-कधी मी बंद पडते. मला असं वाटतं, की मी काहीच म्हणजे ह्याच्यापुढे मी काहीच विचारच करू शकत नाही आता. सो असे राइट. प्रसंग येतात आणि असं वाटतं, की ओके, अच्छा हे कारण आहे. ओके, गो अहेड. म्हणजे सांगितलं ना तुला, की हे बघ, एक गोष्ट साहिल लक्षात ठेव, की ज्याला ॲडजस्ट करायचं ना, तो कुठल्याही लेव्हलपर्यंत करतो आणि बरं. ज्याला नाही करायचं ना, त्याला काडीनिमित्त मात्रही पुरतं, बरोबर. की कारण पुरतं, की नाही मला राहायचं. हं. राइट. जसं ते मला ते थप्पड मूव्हीमध्ये दाखवलं हं, होतं. हं, हं. आय डोंट नो वेदर आय शुड ॲग्री विथ दॅट मूव्ही ऑर आय शुडंट. कारण मी स्वतः त्या मूव्ही बघितल्यानंतर आय वॉज इंटू असं ट्विन ह्याच्यामध्ये मी गेले. एकीकडे असं पण वाटतं, की नाही बायकोची सेल्फ रिस्पेक्ट नावाची काहीतरी गोष्ट आहे आणि तो मारतो का फक्त हात असं आय हॅव ॲक्शन नॉट करतो? सीन दॅट बिकॉज मूव्ही आय ऑल्सो बट डोंट हां, रिमेंबर. हां. सो तर तो नंतर तिला सॉरी म्हणतो वगैरे, वगैरे. बट फॉर दॅट सेक शी गोज इंटू द कोर्ट अँड शी सीक्स डिव्होर्स फ्रॉम हिम. फॉर द रिझन दॅट ही हां, जस्ट हां. तो हात उगारला हां, हात उगारला ऑर असंच एल्स काय एकदा थप्पड मारली असं म्हणत. हां. असं हां. तर ओके. आपण जनरली काय होतो इंडियन मेंटॅलिटी म्हणजे आपण हे बघा त्याच्यातला मेंटॅलिटी म्हणावं का त्याला आपली ॲडजस्टिंग स्वभाव म्हणावा का काय म्हणावं? तर तेव्हा मलाही असा प्रश्न पडला, की अरे एक चापट मारली तर डायरेक्ट डिव्होर्स.
हीट ऑफ द मोमेंट मध्ये हां. होतं कधी तर कधी-कधी असं पण वाटतं रे, म्हणून मी तुला म्हटलं ना, की मला स्वतःलाच कळत नव्हतं, की या मूव्हीला सपोर्ट करावा की करू नये? आपण अशा ह्याच्यामध्ये आपण असं नाही करत आहे, की एक हां, चापट मारली तर हां. नका करू दॅट बाबा. इज व्हॉट आय एम सेयिंग, की आय एम नॉट स्त्रीनी पण प्रमोटिंग. मारावी त्या पुरुषाला चापट आणि तिथं मिटवावं असं म्हणतोय आपण हां, ना. म्हणजे आय एम नॉट प्रमोटिंग द थिंग, की हां, एक चालतंय, चापट एक चालेल चापट चलेल. म्हणून. असं नाही. नाहीये. हां, बरोबर. बट एवढंच आहे, की असं असं काहीतरी घडलं ना, की यू डोंट नो, की आपण कसं रिएक्ट करावं. बरोबर. म्हणजे एकीकडे आपल्याला स्त्रीचा सन्मान पण महत्वाचा आहे आणि एकीकडे असंही वाटतं, की हो के होता है कभी-कभी लाईफ में. राइट. सो कुठल्या गोष्टीला किती सीरियस मोड द्यायचा, किती पुढे न्यायचं आणि किती समजून घ्यायचं, इट ऑल डिपेंड्स पर्सन टू पर्सन. राइट. आता जसं तुम्ही ॲग्रीमेंट वरती म्हणत होतात, की तुम्ही कशा पद्धतीमध्ये डिव्होर्ससाठीचे ॲग्रीमेंट्स करता. त्यामध्ये एक हा पॉइंट होता म्हणजे मला विचारायचा होता, की प्रिनप्शियल ॲग्रीमेंट देखील असतं एक, की लग्नाच्या आधी करतात. ते काय असतं नेमकं तुम्हाला सांगता आलं तर? प्रीनप्स आपल्याकडे तरी अजून आलेलं नाहीये. इट्स ओके. नॉट मच रिकॉग्नाइज्ड इन इंडिया. ओके. ते फॉरेन कंट्रीजमध्ये आहे. बट आपल्या लॉमध्ये केलं जातं, करता येतं, की हे आपल्या बघ, लॉमध्ये त्याची एक हेच नाही, सांगू नाही, सुविधाच नाहीये? लॉमध्ये सुविधा असं म्हणता नाही येणार. नाही आपल्याकडे अजून रिकॉग्नाइज्ड. बरं. पण ॲज आपण एम-ओ-यू म्हणतो ना, की हां. मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये काहीतरी आपण लिहून ठेवले दोघांच्या अंडरस्टँडिंगसाठी. हं. दॅट कॅन बी डन. ओके. हां, म्हणजे आता माझ्याकडे मध्ये एक कपल आलं होतं. ते हं. अजून लग्न नाही झालं त्यांचं. दे आर प्लॅनिंग टू गेट मॅरीड. सो दे बोथ आर सेटल्ड इन अब्रॉड, सिटी बाहेर. तर ते मला म्हणले होते, की मॅडम असं आम्हाला प्रीनप्स करायचं असेल तर आम्ही काय करायचं वगैरे. तर मला ना अशा वेळेला एक प्रश्न म्हणजे मी त्यांना विचारलं पण, की हे बघ कसं असतं, ज्या माणसाला एखादी गोष्ट फॉलो करायची आहे ना, तर त्याला लिहून ठेवायची गरज नाही. हं, हं. आणि ज्या माणसाला फॉलोच करायची नसेल ना, तर त्यांनी लिहून ठेवलं असेल तरी तो करणार नाही. तरी तो कुठून तरी वेळ वाट हां, काढेल त्याच्यातनं त्याच्यातून बाहेर वाट काढेल. काढायची. बरोबर? सो एव्हरीथिंग लाईज हिअर. द वे यू थिंक, द वे यू वॉन्ट टू रिप्रेझेंट युअरसेल्फ, द वे यू वॉन्ट टू लिव्ह युअर लाईफ. मग मी जर का एखादी गोष्ट म्हणजे मी स्वतःशी जर का इमानदार आहे, इमानी आहे आणि हं, मला माहिती की मला ही गोष्ट नाही करायची. काही झालं तरी मी हे नाही करणार आहे. हं. सो मी ते कुठे लिहून ठेवू दे, नाहीतर नको लिहू दे. आय एम गोइंग टू फॉलो माय इन्स्टिंक्ट. बरोबर. मी माझ्या आत्म्याच्या आवाजाला मी फॉलो करणार. पण एखादी गोष्ट मी जर का ठरवली, की मला हे नाही करायचंय आणि मी लिहून ठेवली, की मी करणार. हं. मी ॲग्री करते तू जे म्हणतो आणि पुढे जाऊन मला नाही ऐकायचंय. तर मी लिहिलं तर मी आफ्टर अ पॉइंट आय कॅन से की हे माझ्या अंडर इन्फ्लुअन्स. मानगुटीवर मला हां. बंदूक ठेवून माझ्याकडनं लिहून घेतलं. आय कॅन डू एनी ॲलिगेशन. हं. हू इज गोइंग टू प्रूव्ह इट? बरोबर. मग त्याला मी तेच बोलले, म्हटलं, "तू प्रिनप्सच्या गोष्टी बोलतोय ना, मान्य आहे," म्हटलं मला. आणि तो समहाऊ आय यूज्ड टू फील की तो खूप इन्सिक्युअर फील करत होता. आणि जर असं झालं तर अरे जर तरवर आयुष्य नाही चालत. बरोबर. तुम्ही आजचा दिवस तुम्ही एकत्र घालवताय, छान तुम्ही एन्जॉय करता. यू कॅन नॉट कीप ऑन थिंकिंग ना, की उद्या जाऊन माझी बायको मला काय बोलली तर? किंवा माझा हं, नवरा मला हं. काय बोलला तर? मग मी कसं करणार? मग त्याचं रिएक्शन तुम्ही आज आणणार आहात का ओढून-ताणून? का? बरोबर. कशासाठी? द थिंग विच हॅज नॉट हॅपन्ड इन युअर लाईफ, हाऊ कॅन यू प्रेडिक्ट अँड देन यू रिएक्ट इन ॲडव्हान्स? बरोबर, बरोबर. कसं करू शकतो आपण? सम सॉर्ट ऑफ प्रोक्रॅस्टिनेशनच हां, म्हणणार याला मग. हां. म्हणजे ह्याला काहीतरी मला वाटतं काहीतरी मेडिकल टर्म असणार हां. नक्कीच. कुठलातरी सिंड्रोम मे बी. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात, बट हां, नॉट हा प्रोक्रॅस्टिनेशनमध्ये नाही मोडणार. हां, कारण की प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे पुढचा विचार करतच राहायचं फक्त आणि करायचं हां. काहीच नाही असं असतं. करायचं काहीच नाही. पण हे थोडंफार त्याच्यासारखंच आहे. पुढचा हां, विचार करून आत्ताच काहीतरी हां, बनलेलं मडकं तोडायचं. हां. म्हणजे तुला हे माहिती नाही त्याला, की मला उद्या जाऊन मूलबाळ होणार आहे की नाही होणार आहे? राइट. मी बाप होणार आहे की नाही होणार आहे? आणि झालं तर ती मुलं आता तुमच्या पुढच्या पिढीची मुलांचं कोणी काय आत्ताच मुलं 2-3 महिन्याचे, 4 महिन्याचं बाळसुद्धा मोबाईल बघितल्याशिवाय जेवायला तयार. हू इज बरं. रिस्पॉन्सिबल फॉर दॅट? द मदर्स दोज हू हॅव इंट्रोड्यूस्ड द फोन टू युअर चिल्ड्रन इन सच अ टेंडर एज आर रिस्पॉन्सिबल, आय वुड से. बरोबर, बरोबर. हे कारण देणं, की आमचं मूल ना मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नाही. कोणी दाखवलं त्याला मोबाईल? कोणी त्याला तो छंद दाखवला, की तू हे बघ तर मी तुला जेवायला घालते. हं. नको जेवू दे मुलांनी एक वेळ. पोटात भूक लागली ना, तर ते आपोआप खातील.
बरोबर, बरोबर. यू हॅव टू बी स्ट्रॉंग ॲट दॅट मोमेंट. राइट. ह्याच्यामध्ये जसं आपलं आता बऱ्यापैकी आपण डिव्होर्स आणि या सगळ्या गोष्टींवरती बोललो. तर ह्याच्यामध्ये एकच प्रश्न उरतो. ज्यावेळेस डिव्होर्स म्हणतो, त्यावेळेस सगळ्यात मेन गोष्ट ही लोकांची दुर्लक्ष ज्या गोष्टीकडे होतं. कारण की एक स्त्री आणि एक पुरुष ते डिव्होर्स का होतोय, तर ते दोघांचं पटत नाहीये म्हणून. पण ह्याच्यामध्ये मेन फरफड जी होती ती त्या जीवाची होती, त्या लहान मुलाची होती, एक्झॅक्टली. जर मुलं असतील तर. तर नेमकं त्यावेळेस तुमच्या समोर येणारे केसेस कसे आहेत, की लहान मुलांचं नेमकं कसं होतं त्या तुमच्या एक्सपिरियन्सेसमध्ये? नो डाऊट मुलांचे प्रचंड हाल होतात त्याच्यामध्ये. आणि फार बोटावर मोजण्या एवढे केसेस आहेत की जिथे नवरा बायको दोघांनी मुलांना मध्ये घेतलं नाही. त्यांची भांडणं आहे, पण ते मुलांना इक्वली एकसारखं ट्रीट करतायत हं, हं, पहिल्यासारखं. हं. पण हे फार बोटावर मोजण्या एवढे एकदम कमी आहेत. बट अदरवाईज मॅक्झिमम मी असं बघितलंय की आईकडे मुलाची कस्टडी असेल तर शी मेक्स इट अ इगो पॉइंट. आणि मग ती मुलाला म्हणजे काय त्याला म्हणतात ना, त्याला चुकीच्या गोष्टी शिकवणं, बापाबद्दल एक घाणेरडं चित्र उभं करणं, की हं, तो हं. असाच आहे, हं, तसाच आहे. हं. आणि वाईस वर्सा समजा वडिलांकडे मुलाची कस्टडी किंवा मुलीची कस्टडी असेल, तर तो आईबद्दल काहीतरी उलटं-सुलटं शिकवतो. तर मी नेहमी माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये हे बोलत आली आत्तापर्यंत आणि पुन्हा बोलीन, की तुमची भांडणं किती असू दे, प्लीज डोंट इन्व्हॉल्व युअर चिल्ड्रन इंटू दॅट. राइट. कारण काय होतं माहिती आहे का, तुझं आणि माझं पटत नाहीये, पण मुलांचा दोष नाही ना त्याच्यामध्ये. बरोबर. एखाद्या मुलाला, अपत्याला तुम्ही जन्माला घातलंय, तो तुम्हाला विचारून नाही ना आला किंवा तुम्ही त्याला विचारून नाही ना जन्माला घातलं. हं. तो तुमच्या प्रेमाच्या संबंधातनं तो या जगात आलेला आहे. हां. बरोबर, सो त्याच्याकडे इलाज नाही. यू कॅनॉट चूज युअर पेरेंट्स. यू कॅन चूज फ्रेंड्स, बट यू कॅनॉट चूज युअर पेरेंट्स. बरोबर. तर तो तुमच्या पोटी जन्माला आला म्हणजे त्याचा गुन्हा झाला का काही? नाही. आणि त्याचा पूर्ण अधिकार आहे, की आई आणि वडील दोघांचंही प्रेम त्याला समानतेने मिळायला पाहिजे. बरोबर. तुम्हाला कोणी अधिकार किंवा हक्क दिलेला नाहीये, की त्याला कोणा एका पालकाच्या प्रेमापासून वंचित ठेवणं. यू कॅनॉट डिप्राइव्ह युअर चाइल्ड फ्रॉम द ईदर ऑफ द हं. पेरेंट्स लव्ह अँड अफेक्शन. तुम्हाला हक्कच नाहीये तो. आणि होतं काय माहिती का, मुलं बिचारी कोमेजून जातात. त्यांना असं वाटतं आईचं तोंड एकीकडे, वडिलांचं एकीकडे आणि आता मला बाबांचं घर सोडून आईबरोबर दुसरीकडे राहायला जावं लागतंय किंवा मला आता आई सोडून गेली, मी फक्त बाबांबरोबर राहतोय किंवा राहते. का असं? हां. मग तेव्हा आपल्याकडे तो ऑप्शन असतो व्हिजिटिंग राईट्सचा, जो नॉन कस्टोडियल पॅरेंटला मिळतो. हं. ज्याच्याकडे कस्टडी असते ती तर सांभाळते ती किंवा तो. आणि जो नॉन कस्टोडियल असतो म्हणजे ज्याच्याकडे मुलाचा ताबा नाही आहे, अशा पालकाला मुलांना भेटायचे एक कोर्ट पर्टिक्युलर ऑर्डर करतं, की दर आठवड्याला तुम्ही एकदा भेटू शकता किंवा 2 आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा. पण अगेन मला ती क्रुएल्टीच वाटते मुलांवरती, की ज्या मुलांना आधी आई-वडील दोघंही रोज संध्याकाळी कामावरनं आल्यानंतर का होईना एकत्र भेटत होते. ते आता त्यांना ती वाट बघत बसावी लागते. 8 बरोबर. दिवसाची, 15 दिवसाची वार बघायला लागतं, की आता हां, आज शनिवार तर म्हणजे आज बाबा भेटायला येतील किंवा आई भेटायला येईल. एक माझ्याकडे मध्यंतरी केस म्हणजे अजूनही ती चालू आहे. तर त्याच्यामध्ये पण त्या बायकोनी मुलाला इतकं चुकीचं शिकवून ठेवलं वडिलांना. तर भरवलंय वडील तसे वडिलांनी. नाही आहेत. म्हणजे हं. मुलाच्या बाबतीत तरी नाही आहेत. नवरा-बायकोंचं पण त्यांची आपसात भांडणं होती. पण तर तो मुलगा मुलाने मध्ये खेळता-खेळता बापाच्या नाकावर जोरात एक ठोसा मारला. त्या नाकातनं रक्त यायला लागलं. आणि त्याला एक प्रकारचा तो एक चीड त्याच्या मनात क्रिएट करून ठेवली आहे. छोटा मुलगा 7-8 वर्षाचा. आणि तो वडिलांना सांगतो, की "मला ना तू आवडत नाहीस. कारण आहे ना मी माझ्या मम्माच्या पोटात होतो तेव्हा तू माझ्या आईला लाथ मारलेली पोटात वगैरे." हे सगळं कोणी शिकवलं मुलाला? हाऊ डज ही कम टू नो दिस? अंटिल अँड अनलेस यू हॅव फीड समथिंग टू हिम, ही विल नॉट से दिस. कारण त्याला बरोबर. माहितीच नाही ना. हे तुम्ही शिकवलंय, जे की खोटं आहे धडधडीत. हं. मग असं करून तुम्ही हे का विसरताय, की तुम्ही त्याची पर्सनॅलिटी आणि त्याची मेंटॅलिटी खराब करताय. ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन बीइंग तुम्ही त्याचं असं नुकसान करताय, कधी न भरून येणारं नुकसान. तो सायकॉलॉजिकली काय थॉटनी मोठा होणार आहे? आज आपण आहोत, उद्या नाही आहोत. हां? तो मोठा तरुण झाल्यानंतर तो काय कसा तो जगणार आहे आणि काय बरोबर. कन्सेप्टनी तो जगणार आहे? त्याच्या मनात काय असणार आहे? हं? तो की पण त्याच्या आई-वडील रिलेशन्समध्ये अशाच हां, एक्झॅक्टली. दृष्टीने त्याचं विचार रिलेशन्स करेल. पण अब्युसिव्ह मॅरेज होऊ शकतं. हं. कारण त्याला ते सगळं फीड केलेलं ना डोक्यात, की बाप असा असतो, आई अशी होती.
तर मला कळकळीची विनंती आहे अशा लोकांना, की तुम्ही प्लीज मुलांना मॅनिप्युलेट करू नका. राइट. तुम्हाला जे काय आहे ना तुमचं नका म्हणजे आत्ता पण माझ्याकडे एक रिसेंट आहे, की ज्याच्यामध्ये नवरा बायकोनी म्युच्युअल फाईल केलंय, बट देन दे नो ते दोघांचा एकमेकांवर इतकं अजूनही ह्या बाबतीत विश्वास आहे, की आपल्या अगेन्स्ट आपल्या मुलीला किंवा मुलाला त्रास आपली नाही बायको होणार. किंवा नवरा काय उलटं-सुलटं हं, शिकवणार नाही हं, हं. आणि त्यांना मुक्तपणाने, मोकळेपणाने एकमेकांसोबत टाईम स्पेंड करू दे, जाऊ दे, भेटू दे. हं. राइट. माझं जुळत नाही ना, ठीक आहे. पण मुलांचं तुमचं राहू दे. तुमचे वडील आहेत किंवा तुमची आई आहे, यू बी कम्फर्टेबल विथ देम. बरोबर, तर बरोबर. हे फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं अगदीच. अगदी तशा पद्धतीने आयडियल येस. डिव्होर्स असला पाहिजे. जर हां. आयडियल मी डिव्होर्स तर आपण म्हणते म्हणू. कंटेस्टंट जरी असेल ना, हां. तुम्ही किती हमरी-तुमरी भांडत असाल ना, तरी एक तर मुलांसमोर भांडणं अव्हॉइड करा शक्य तितकी आणि दुसरी गोष्ट त्यांना दोघांपैकी कोणालाही नॉन कस्टोडियल पेरेंटला तू भेटू नको तुझ्या बापाला किंवा आईला हे सांगणं चुकीचं आहे. करू बरोबर. नका. कारण हो तो त्यांचा अधिकार आहे. त्या त्या बालकाचा अधिकार आहे. म्हणजे तुमचा त्या नाही. वडिलांचा किंवा त्या बायकोचा हां. अधिकारापेक्षा त्या हां. मुलाचा अधिकार येस. आहे त्याच्या एक्झॅक्टली. आईशी आणि त्याच्या हां. वडिलांशी भेटणं. एक्झॅक्टली. तर राइट. ते तुम्ही वी आर नोबडी टू डू दॅट. बरोबर, यू बरोबर. हॅव नो राइट टू डू दॅट. येस. सो हे महत्वाचं आहे. मला ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे, की कस्टडी जी असते मुलांची, ही वडिलांकडे पण दिली जाते हो, कधी? असते ना. म्हणजे आता माझ्याकडे अजून एक रिसेंट केस चालू आहे, ज्याच्यामध्ये मुलगी मुलगी आहे, गर्ल हं, चाइल्ड आहे, बट हं. शी इज विथ हर फादर. ओके. शी इज स्टेइंग आणि आई अचानक अशी सोडून गेली. गेल्या 4-5 वर्षात मुलीला भेटली नाही, काही नाही आणि उगाच कोर्टात येऊन हे करायचं, मला ॲक्सेस नाही आहे मुलीला आणि ॲक्सेस दिली. कोर्टाची ऑर्डर झाली, तरी भेटायला गेली नाही, कधी फोन करत नाही, काही नाही. अँड नाऊ द गर्ल इज कम्फर्टेबल विथ द फादर आणि उलट तिला आता तिचं मेंटल पीस तिला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून आम्ही विचार करतो, की मग तू कधी 4 वर्ष तू मुलीचा विचार केला नाही ना. आता तरी काय यायचं मग तुला? हं, हं. मग इथे जे तू मगाशी मी बोलले, मे बी इट मे साउंड कॉन्ट्राडिक्टरी टू व्हॉट आय एम सेइंग, बट जर का व्हॉलंटरीली आई निघून गेली आहे किंवा वडील निघून गेले आणि व्हॉलंटरी दे हॅव चूझन नॉट टू मीट द चाइल्ड, देन आय वुड सजेस्ट की मग ठीक आहे. लेट द चाइल्ड बी कम्फर्टेबल विथ हुमएव्हर ही और हं. शी इज स्टेइंग राइट नाऊ. बरोबर. मग तुम्हाला त्याची मेंटल पीस डिस्टर्ब करायचं काय अधिकार नाही 4 आणि 5 वर्षांनी येऊन. दॅट टू इफ यू आर कमिंग विथ सम स्पेशल इंटेन्शन्स. कधी-कधी नवऱ्याकडनं पैसे उकळण्यासाठी सुद्धा काही बायका करतात. हं. त्याला ढाल बनवायची आणि पुढे करायचं. मुलांना. असंही वागतात. हां. बापरे! मग तुम्ही काय हे म्हणजे मॅनिप्युलेटिव्ह आहात ना, तर तुम्ही तुमचं पार्टनर बरोबरचे काय मॅनिप्युलेशन्स करायचे करा. पण मुलांना मध्ये आणू नका प्लीज. राइट, राइट, आणि राइट. अशा वेळेला मी आय सजेस्ट माय प्री मॅरेज काउन्सिलिंग्समध्ये, की तुम्ही लग्न केलं तर कमीत कमी 2 वर्ष तुम्ही फक्त पहिले एकमेकांना ओळखा. एकमेकांबरोबर सहवासात वेळ घालवा. तुम्ही दोघं किती कम्पॅटेबल आहात एकमेकांशी, ते तुम्ही पहिले समजून-उमजून आणि ओळखून घ्या. हं, अँड हं. देन यू प्लॅन फॉर टू एक्सटेंड द फॅमिली, नॉट टिल देन. राइट. कदाचित माझे विचार काही लोकांना पटतील, काही लोकांना नाही पटणार. नाही बरोबर आहे. काही लोकांना असं असं एक असतं बघ एक, जाऊ दे एखादं मूल झालं की सगळं ठीक होईल. हं, हं, हं. रॉंग. असं काही होत नसतं. जर जर एका माणसाने की बाबा ठरवलंच आहे आता तुम्ही की बाबा डिव्होर्स करायचाच आहे समजा. तर त्याच्यानंतर जसं मगाशी तुम्ही म्हणत होतात की नंतरचं आयुष्य काय? त्याच्यावर तुम्ही व्हॉट विचार नेक्स्ट? केलाय का? हे बघ, अगेन आय सेड की इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. हं, हं. कधी-कधी काय लोकं काय असतात, की ते म्हणजे काय शांतपणे ॲक्सेप्ट करतात, की हो, धिस इज व्हॉट वॉज डेस्टाइन्ड फॉर मी आणि हे घडणार होतं आणि नाही माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जोडीदाराचं आत्ता तरी तूर्तास तरी ह्या जोडीदाराबरोबर तरी माझं सुख नाही आहे हं, आणि हं. म्हणून आम्ही वेगळे होतोय. तर त्या गोष्टीसाठी बऱ्याच वेळेला असं होतं, की डिप्रेशनमध्ये जायची शक्यता असते. तर तुम्ही तुमची मेंटल हेल्थ सांभाळा. डिप्रेशनमध्ये जाणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. हं. कीप टॉकिंग टू पीपल. लोकांशी बोलत राहा. तुमचे जे जवळचे आहेत, जे तुम्हाला समजून घेणारे आहेत, त्यांच्याशी संभाषण करत राहा. मन मोकळं करत राहा. इंडल्ज इंटू सम ॲक्टिव्हिटीज. थोडं मेडिटेशन आहे, योगा आहे किंवा काय टू मेंटेन द मेंटल अँड फिजिकल हेल्थ बोथ. हं, हं, हं. किंवा मग तुम्ही मुलं असतील तुमची जर का, तर त्यांच्या बेटरमेंटसाठी आपल्याला काय करता येईल तो विचार करा. किंवा मग तुम्हाला फार वाटलं, की बाबा आफ्टर अ पॉइंट आय ऑल्सो नीड अ कंपॅनियन, देन यू कॅन थिंक ऑफ सेकंड मॅरेज. खूप गोष्टी आहेत. किंवा मग काही जण असतात, की ते ठरवतात, की नाही आता लग्न नाही करायचं. आला तो अनुभव खूप होता. नाऊ आय डोंट वॉन्ट टू गेट इंटू धिस.
मग काय, मग आपण जसं वाटेल आपल्याला, म्हणजे वाटेल म्हणण्यापेक्षा जसं मी कम्फर्टेबल आहे, जे मला आयुष्यात करायला आवडतं ते मी आता करायला सुरुवात करणार. कारण कुठेतरी काय असतं माहिती का, कधी-कधी काय-काय लोकं खरंच सिरियसली बंधनामध्ये अडकलेले असतात एक हं, प्रकारच्या, हं. की त्यांना ते टॉलरेट होणं बंद होतं. म्हणजे त्यांना असं वाटायला लागतं, की माझं आयुष्य माझं राहिलेलंच नाहीये. समबडी एल्स इज कंट्रोलिंग मी. बरोबर. तर मग तिथे ती जी एक म्हणतो ना आपण, एक फ्रीनेसची भावना येते, की फ्रीडम. आता मी सुटलो किंवा हां. मी सुटले. बास, मला आता काही कोणाचं बंधन नाही. पण त्यावेळेला त्यांना जे करायचं राहिलं असेल आयुष्यामध्ये, त्यांनी ते करण्याच्या कडे लक्ष द्यावं. बरोबर. आणि शक्य तितकं स्टे हॅपी, ट्राय राइट, टू बी हॅपी असं, आणि स्वतःला कशात तरी गुंतवून घेणं, असं काहीतरी करता येईल राइट. आफ्टर डिव्होर्सचं. आणि काही-काही लोकं असतात, की ते त्याच्यातच कुढत बसतात, रडत बसतात. बट आय वुड टेल सच पीपल, की जे घडलं त्याला आपण चेंज नाही करू शकत, हं. परत नाही आणू शकत. पण आपण ॲटलीस्ट पुढे कसं जायचं तो विचार आपल्याला करावा लागणार. राइट, राइट. फॉर आवरसेल्व्हज, फॉर आवर नियर अँड डिअर वन्स. पण मध्ये माझ्याकडे एक आलं होतं मॅटर, की जिथे डिव्होर्स झाला, 1.5-2 वर्ष झाले होते आणि परत ती बायको आली आणि म्हणाली, की "मला नाही जमत आहे एकटं राहायला, आपण लग्न करूया परत." तर असंही कधी-कधी घडतं. सो डिव्होर्स नंतर पण परत हो, त्यांनी येस, लग्न केलं येस. सोबतच? दे कॅन तेच डू. कपल? हो, दे कॅन डू. असं त्या काही नाहीये. कधी-कधी लोकांना तुला सांगू का, ॲक्चुअलमध्ये ती कृती झाल्यानंतर रिअलायझेशन होतं, की आपण काय करून काय बसलोय. बनून बसला? म्हणजे उशीर म्हणजे एखादी कृती झाल्यानंतर त्यांना कळतं, की अरे आपण ही चूक केली. मग इट इज ऑल्वेज, आय मीन, दे देअर इज नो लॉ व्हिच इज सेइंग की तुम्ही एकदा डिव्होर्स झाले, की त्याच व्यक्तीशी परत लग्न नाही करू शकत. देअर इज नथिंग ऑफ दॅट सॉर्ट. राइट. एकदा काय 4 वेळा तुम्ही त्याच व्यक्तीबरोबर परत-परत 4 वेळा डिव्होर्स घेऊन लग्न करू शकता. मग राइट, दॅट राइट. इज गोइंग टू बी म्हणजे ते असं प्रश्नचिन्ह लोकांपुढे उभं करणार आहे, की तुला हेच हवंय, तर तू सारखं फिरून-फिरून तुम्ही तेच का खेळत बसता? बरोबर. म्हणजे ते इन शॉर्ट लग्नाच्या आधी ब्रेकअप, पॅचअप वगैरे जे होतं ते तसं इन शॉर्ट लग्नानंतर नंतर करत डिव्होर्स आणि लग्न बसायचं. परत होतंय. येस. राइट, राइट. आजचा जो टॉपिक होता त्याच्यावरती बऱ्यापैकी टॉपिक्स आपण ॲड्रेस कव्हर केलं. केले अँड येस देन थँक यू तुम्ही आज आमच्यासोबत या टॉपिकवरती बोलायला, चर्चा करायला इथे आलात आणि वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल. Thank you so much, Sahil, for inviting me over here, in येस. fact, on Sahil Arekar podcast. I'm happy about that. आणि मला तुझा मेल आला तेव्हाच आय वॉज लाईक, मला आनंद झाला. म्हटलं, अरे वा, छान, समबडी इज रेकग्नायझिंग मी, और रादर समबडी इज नोटिसिंग माय वर्क. आणि मी थँक यू. तुझ्या प्रेक्षकांना पण धन्यवाद देते. येस. आणि मला आवडेल लोकांची प्रतिक्रिया ऐकायला, बघायला. नक्कीच. आणि दॅट्स इट. येस, थँक यू येस. सो मच. सो थँक यू तुम्ही पूर्ण पॉडकास्ट पाहिल्याबद्दल आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट जे करता येईल तेवढं प्लीज करायचा प्रयत्न करा आणि जेवढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कंटेंट, हा पॉडकास्ट तुम्हाला शेअर करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि येस, विल सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. थँक यू. बाय. थँक यू सो येस, मच. बाय. थँक यू.